नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त असं संक्रांती स्पेशल कुरकुरीत अशी तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी छान अशा छोट्या छोट्या टिप्स देणार आहे, त्यामुळे तुमची चिक्की जी आहे ती कुठेही कडक होणार नाही किंवा चिवट होणार नाही, छान अशी कुरकुरीत अशी होणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर सर्वात आधी आपण तिळाची चिक्की बनवण्यासाठी तीळ जे आहेत ना ते भाजून घेऊयात। तर इथे मी 1 कप इतके तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ जे आहेत ना हे आपले गावरान तीळ जे असतात म्हणजे बिना पॉलिशचे ते घेतलेले आहेत। तेच तीळ शक्यतो घ्यायचे, म्हणजे काय आपली चिक्की जी आहे ना ती छान अशी खमंग होते। आता आपण हे भाजून घेऊयात। आणि हे तीळ जे आहेत ना ते आपल्याला बारीक गॅसवर म्हणजे मंद गॅसवर आहे ना भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे खमंग भाजले जातात आणि छान असे तडतड उडेपर्यंत आहे ना आपल्याला हे भाजून घ्यायच्यात। तर इथे तीळ जे आहेत ते छान असे आपले भाजून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊयात। तर इथे एक मी ताट घेतलेला आहे आणि त्याला ना तूप लावून घेणार आहे। आपण वड्या ज्या आहेत ना ते ह्या ताटावर करणार आहोत। तुम्ही ह्याच्या जागी पोळपाट वगैरे जरी घेतलात ना तरीही चालेल। व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। तर इथे ताटाला तूप लावून घेतल्यानंतर इथे लाटण्याला सुद्धा आपण व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। तर आपण ताटाला आणि लाटण्याला जे आहे ते तूप लावून ठेवलेलं आहे, हे आधी लावून ठेवायचं। आता त्याच्यानंतर आता आपण गुळाचा जो आहे तो पाक करायला घेणार आहोत। तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1-1.5 चमचा इतकं तूप घालणार आहोत। आता तूप घातल्यावर आहे ना ह्याच्यात आपण गुळ घालणार आहोत। तर साधारण 1.5 कप इतका गुळ जो आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि तो घालत आहे। आणि त्यासोबतच 1-2 चमचे इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला। पाणी जे आहे ते जास्त नाही घालायचं, 1-2 चमचे इतकंच घालायचं आहे। आणि ह्या गुळाचा जो आहे तो आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपला गुळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि गुळ विरघळला की आपल्याला गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक करायचा आहे। आणि बारीक गॅसवर आपण 3 ते 4 मिनिटं हा गुळ जो आहे किंवा पाक जो आहे तो शिजवून घेऊया। तर इथे बघा आपल्या पाकाचा रंग बदललेला आहे आणि साधारण गुळ वितळल्यापासून 4 मिनिटं लागली मला हा पाक तयार व्हायला। आता आपला परफेक्ट पाक झालाय का ते चेक करायचं। तर त्याच्यासाठी आहे ना इथे मी बशीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आपलं रूम टेम्परेचरचं पाणी आहे। आणि थोडासा पाक जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत पाण्यात। तो जरा थंड होऊन देऊयात। हे बघा आवाज येत असेल तुम्हाला। आता हा तोडून बघायचा, बघा लगेच तुटतो, याचा अर्थ आपला पाक तयार झालाय। असे तुकडे पडतायत व्यवस्थित, म्हणजे पाक तयार झालेला आहे। आता गॅस जो आहे तो आपण बंद करूया। आता ह्यातच आहे ना आपल्याला अगदी चिमूटभर इतका सोडा घालायचा आहे, जास्त नाही, अगदी चिमूटभर इतका सोडा घातलेला आहे। मिक्स करून घेऊयात। सोडा घातल्यामुळे ना आपली चिक्की जी आहे ना ती छान अशी कुरकुरीत होते, जास्त कडक होत नाही। आता ह्यातच आपण तीळ घालणार आहोत। आता पाक झाला ना की आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ना ती अगदी फास्ट करायची आहे। त्याच्यानंतर वेलची पूड, वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची नाही घातली तरी चालेल। हे मिक्स करून घेऊयात। आता हे जे तिळाचं मिश्रण आहे ना ते आपण ह्या ताटामध्ये ओतून घेणार आहोत। आता हे ताटावर काढलं ना अर्धा मिनिट आपण हे थोडस सेट होऊन देऊयात, कारण गरम गरम जर आपण हे पसरवायला गेलो ना व्यवस्थित पसरलं जाणार नाही, त्यामुळे थोडस त्याला सेट करून घेऊयात। तर अर्धा मिनिट झालेला आहे। आता आपण हे मिश्रण जे आहे व्यवस्थित अशा पद्धतीने पसरवून घेऊयात। तर इथे आपण ही पसरवून घेतलेली आहे। आता तुम्हाला कितपत जाड पातळ वडी पाहिजे ना त्या पद्धतीने तुम्ही ही लाटून व्यवस्थित करून घेऊ शकता। आता ही गरमच आहे आणि गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान वड्या पडल्या जातात।
पूर्ण थंड झाल्यावर जर वड्या पाडायला गेलात ना तर वड्या पडणार नाहीत. तुम्हाला काय साईजच्या वड्या पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही वड्या इथे पाडू शकता, लहान मोठ्या. तर वड्या ज्या आहेत त्या आपण पाडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ना हे एक 5 ते 6 मिनिटं ना ही वडी सेट करून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण थंड झाली ना की आपण त्या काढून घेऊयात. आपली वडी जी आहे तिळाची ती थंड झालेली आहे. आता आपण काढून घेऊयात. हे बघा, सहज निघते अगदी. तर इथे आपली मस्त अशी कुरकुरीत तिळाची वडी जी आहे ती बनवून झालेली आहे. आणि त्यातली तुम्हाला मी एक तोडून दाखवते की आपली वडी कशा पद्धतीची झालेली आहे ते पाहू शकता. अगदी सहज तुटली जाते, कुठे कडक झालेली जास्त. छान कुरकुरीत अशी आपली ही तिळाची वडी जी आहे ती बनवून झालेली आहे. तर तुम्ही ही माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या तिळाच्या वड्या किंवा तिळाची बर्फी जी आहे ती नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्यासोबतच आपल्या शुभप्रिया मेजवानीकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.